जय शिवराय मित्रांनो, शुभ सकाळ. आणि सकाळचे 7 वाजलेत. जसं काल मी अपडेट केला होता तसे आम्ही आता इथे आमचा लोकल एरिया म्हणजे डांडफाट्याला आहोत. हा माझा मित्र अखिल पाटील, याला तुम्ही भरपूर ब्लॉगमध्ये बघितला असाल. म्हणजे आपले भरपूर असे म्हणजे 3च ब्लॉग झाले, त्यातला एका दुसरा ब्लॉगमध्ये बघितला असेल त्याला. तर आम्ही चाललो आता किल्ले सोंडाईला. एक स्वच्छता मोहीम म्हणाल किंवा श्रमदान मोहीम, अशी पहिलीच मोहीम आहे तिथे एका प्रतिष्ठानासाठी जे आपल्या दुर्ग संवर्धनासाठी काम करतात. तर त्याच्याआधी चाललं. आज संडे आहे तर त्याला सुट्टी आहे, मला सुट्टी नाही आहे. मी शिफ्ट चेंज घेतली आहे. माझी खरी तर होती फर्स्ट शिफ्ट, तर फर्स्ट शिफ्टवरून मी घेतली सेकंड, पण सेकंडवरून परत नाईट घेतलं आहे कारण आज जरा 2 महत्त्वाची कामं आहेत. हा तर पहिला महत्त्वाचा काम. सकाळी सकाळी आपण चाललो आता तिकडे, तर बघू तिथे काय काय होतं आणि कसं काय परत काय काय करणार होतो आपण किल्ल्यासाठी, तर ते तुम्हाला मी एक्सप्लोर करेनच. चला तर मग आपल्याबरोबर राहा. जय शिवराय सर्वांना. जय शिवराय. आपल्या परिवाराची आपण स्थापना केली 4 तारखेला, 4 फेब्रुवारीला. आणि ही आपली 4थी मोहीम आहे. तशी 3री मोहीम आपली अशी झाली होती की पंकज भाऊ देशमुख यांच्या मार्फत आपण एक सामाजिक बांधिलकी म्हणून माधवबाग हॉस्पिटल खालापूर येथे आपण एक हृदयरोग मधुमेह तपासणी शिबिर ठेवला होता. ती पण एक मोहीमच आहे म्हणा. ती एक 3री मोहीम झाली आणि आता ही आपली 4थी मोहीम आहे जी की सोंडाई गडावरती लागते. अजून बऱ्याच अशा मोहिमा आपल्याला चालू ठेवायच्या आहेत. परिवार आत्ताच आपण चालू केलेला आहे. निस्वार्थ भावनेने काम करतो आणि 100% शेवटपर्यंत करत राहू. ह्याच्यामध्ये कुठलाही कोणाचाही नाही का राजकीय पाठबळ नाही किंवा कोणाला मोठं व्हायचं नाही, काही नाही. आपण फक्त आणि फक्त महाराजांचे बच्चे आहेत आणि त्यांनी जे स्वराज्य उभं केलं ते आपल्याला काही करून राखायचं आहे आणि त्यासाठीच आपण झटतोय आणि झटत राहायचं आहे. आणि खूप खरं सांगतो, सगळ्यांसाठी सांगावं असं वाटतं की खूप बरं वाटतंय की परिवाराला सुरुवात होऊन ही 3री 4थी मोहीम आहे. आणि एवढं सगळं असताना एवढे सगळे लोक अगदी विश्वास ठेवून आमच्यावरती परिवाराबरोबर येत आहेत. ही खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे. कारण की कुठलीही संस्था ओपन करणं सोपं आहे, पण ती पुढे चालवणं खूप कठीण आहे. पण मनात थोडीशी भीती होती आमच्या सुरुवातीला की किती दिवस ह्या गोष्टी चालू राहतील, खरंच आपल्याला पाठबळ भेटेल काय, आणि जर असं नको व्हायला आपण चालू करतो हौशीने. पण नंतर काही दिवसांनी बऱ्याच संस्था येतात, चालू होतात, बंद होतात. पण वाटत नाही आहे की असं का होईल, आणि असं होणार नाहीच आहे काही झालं तरी. कारण की सगळे आपले जे सदस्य आहेत ते सगळे तसेच खमके आहेत. आणि खूप भारी वाटतं आहे की आजची मोहीमसुद्धा 31-32 नावं पडणं. पहिली मोहीम 21ची झाली. पहिल्या मोहिमेला जवळजवळ 50-60-70च्या वरती आकडा गेला होता. ही आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की आम्ही हा विडा जो उचलला आहे फक्त आणि फक्त महाराजांचं कार्य पुढे नेण्याचा, त्याबद्दल त्यामध्ये एवढा मोठा पाठबळ सगळ्यांकडून भेटतोय. आणि आजची आपली 4थी मोहीम आहे तरीसुद्धा 30-34-35 मुलं आजही मोहिमेला येतात विश्वास ठेवून. त्याच्याबद्दल खूप भारी वाटतंय की बाबा सगळे आपण येतोय. सोंडाई गडावरती ही पहिलीच मोहीम आहे. अजून बऱ्याच मोहिमा आपल्याला करायच्या आहेत. सोंडाई किल्ल्यावरती जे स्थानिक रहिवासी आहेत त्यांच्याबरोबर विनोद भाऊंनी बोलणं केलं, पण बरेच दिवस झाले किल्ल्यावरती कोण काम करत नाही आहेत. आणि पावसाळी बेडकं खूप असतात, सांगायची गरज नाही आहे कोणाला. कारण की मुरबे डॅम, वॉटरफॉल आणि किल्ल्याला म्हणजे किल्ल्याचा इतिहास जाणून घेण्यासाठी किंवा सोंडाई आईचं मंदिर दर्शनासाठी येत नाहीत, फक्त आणि फक्त फोटो शोअपसाठी येतात. तर मला वाटतं ही पहिलीच मोहीम असेल की जी संवर्धन मोहीम लागलेली आहे. स्थानिक रहिवासी आहेत ते फक्त इथे येऊन टाके वगैरे साफ वगैरे करतात. पण त्यांच्याशी बोलणं झाल्यावर असं समजलं की किल्ल्यावरती बरेच दिवस झाले अजिबात टाक्यांना कोणी हात घातलेला नाही आहे. किल्ल्यावरती तटबंदी वगैरे तशी काय नाही आहे. पण आपण तेही एक रेखी मोहीम करणार आहोत, 1-3 मिळून, की अजून काही किल्ल्यावरती मिळतं का जिथं आपल्याला कार्य करता येईल. प्रमुख आपली जी मोहीम आहे ह्या मोहिमेमध्ये प्रामुख्याने आपण टाके संवर्धन, टाके जे आहेत बराच गाळ साचलेले त्याच्यामध्ये. ते बाबांशी बोलत होतो. बाबा म्हटले की जवळजवळ 10 ते 15 फूट एवढे खोल टाके आहेत ते.
तर बऱ्याच गाळ वगैरे जमा झाला असं बोलतात. तर प्रामुख्याने आपलं काम हेच राहणार आहे की जे टाक्या त्या टाक्यांना मोकळा श्वास द्यायचा आहे. मोहीम प्रमुख जे सांगतील त्याच्या व्यतिरिक्त कोणीही कुठलंही काम करू नका. सर्वांना हात जोडून नम्र विनंती असेल, ज्यांनी रेखीव मोहिमा केलेल्या आहेत ते तुम्हाला तसं गाईड करतील काय करायचं आणि काय नाही ते, त्या हिशोबाने आपण काय काम करूयात. बाकीचं कुठल्याही पद्धतीचं तुम्हाला जे सांगितलं नाही तिथं अजिबात जाऊन काम करू नका, कारण की आपल्याला ज्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित वेळेनुसार आणि समजून करायच्या आहेत, उगाच करायचं म्हणून करायचं नाही आहे. दुसरी गोष्ट अशी की आपल्या सदस्य आहेत स्नेहाताई पाटील, यांचा काल वाढदिवस होता. त्यांना वाढदिवसाच्या सर्वजण शुभेच्छा देऊयात. काही तुम्हाला वाढदिवसाच्या खूप सारे शुभेच्छा. अशाच मोहिमेला येत राहा, आमचं पाठबळ जे आहे ते वाढवत राहा. अजून काय नाही, बराच वेळ झाला आहे, आपण सकाळी लवकर वरती जायचं होतं, पण ठीक आहे, हे थोडंफार मागे पुढे होत राहतं. पाणी गडावरती कमी आहे तर प्रत्येकाने पाणी जो आहे तो जपून वापरा. आपण एक 12-1 वाजेपर्यंत जर ऊन, कारण की गडावरती झाडं पण नाही आहेत, त्याच्यामुळे आपण किती वेळ जमतो बघू. जर जास्त त्रास व्हायला लागला तर आपण काम थांबूया, कारण की आपली पहिलीच मोहीम, अजून बऱ्याच अशा मोहिमा आपल्याला गाजवायच्या आहेत. त्याच्यामुळे एकाच मोहिमेमध्ये सगळं व्हायला पाहिजे असं काही जरुरी नाही. त्याच्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढाच आपण करूयात आणि नंतर मग गड उतार होऊयात. गडाचा इतिहास असा काय सापडत नाही आहे, परंतु वॉच टॉवर म्हणून या सोंडाई किल्ल्याचा जास्त वापर केला जायचा. आणि गडाला महत्त्व असं आहे की वरती सोंडाई आईचं मंदिर आहे, त्याच्यामुळे कर्जतवरून ह्या जवळपासच्या विभागातून बरेच लोक येऊन मोठी पालखी सोहळा वगैरे असतो वरती, म्हणून गडाला खूप जास्त महत्त्व आहे. प्रत्येकाने आपल्याकडून गडाचा पावित्र्य राखलं जाईल एवढंच करा, बाकी काय नाही. आपण जाऊयात, बराच वेळ झालाय. साहित्य प्रत्येकाने घेतलेलं बरोबर घ्या. मोहीम प्रमुख कोण? हां, आजचे मोहीम प्रमुख आहेत. सर्वात पहिले ऋतिक भोईर आणि प्रसाद ठोंबरे यांच्यासाठी जोरदार आल्या, कारण की अचानक मोहीम ठरली. आता काय झालं नाही का आपल्याला काम पाहिजे, कारण की मी प्रत्येक वेळी बोलतो की आपला एकच हेतू आहे की भ्रमंती होत राहणार, भटकंती आपण 100% करत राहणार आहेत, परंतु आपला प्रामुख्याने एकच हेतू असणार आहे की गड संवर्धन, दुर्ग संवर्धन. कारण की महाराजांचं प्राण जर काय असतील, महाराजांना सर्वात जास्त जर प्रिय कोणती गोष्ट असते म्हणजे फक्त आणि फक्त आपल्या स्वराज्यातील गड किल्ले, कारण की त्यांच्या व्यतिरिक्त प्यारा महाराजांना काहीही नव्हतं, कारण की त्यांच्यामुळे स्वराज्य अबाधित राहिलं होतं आणि त्याच्यामुळे एवढं मोठं हे सगळ्या गोष्टी आपण बघतो. त्याच्यामुळे गड किल्ले राखणं हे प्रामुख्याने आपलं हेतू असणार आहे. आणि अचानक मोहीम ठरली, काय करायचं, कुठल्या किल्ल्यावरती मोहीम लावायची काय समजत नव्हतं, पण अचानक आमचं बोलणं चालू असताना लक्षात आलं की सोंडाई किल्ल्यावरती कोणीच काम केलेलं नाही. अचानक ठरलं आणि अचानक आपले जे 2 मावळे आहेत, ऋतिक भोईर आणि प्रसाद ठोंबरे, दोघांना सांगितलं की रेखी करायला जायचे. दोघेच जण आले, अख्ख्या किल्ल्याची रेखी गेली अचानक ते पण. आणि त्याच्यानंतर आपल्याला समजलं बाबा काय आणि काय नाही. त्यासाठी त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या एकदा झाल्या पाहिजे पुन्हा एकदा. आजच्या मोहिमेचे मोहीम प्रमुख आहेत विनोद भाऊ ठोंबरे. तुम्हाला काय इन्स्ट्रक्शन द्यायचे असेल तर द्या. ओंकार रुतेकर, त्यांना त्या चौघांनाही पुढे बोला आणि त्यांचा या विनोद भाऊ या आणि ओंकार रुतेकर. चला चला, अजून 2 कोण आहेत, चला पुढे. प्रसाद चला, प्रसाद चला, प्रशांत भाऊ तुम्ही सांगाल तसं. अशी भाऊ आपला 4 टाके ना, 4 पैकी सर्वात जो मोठा टाका आहे तो आपण गाववाल्यांची बातचीत केली तर त्यांचं म्हणणं आहे की हा पाणी आम्ही यूज करतोय, त्यामुळे आपल्याला जे छोटे टाके आहेत त्यांच्यातच हात घालायचे. त्यामुळे आज पब्लिक बरीच पोरं आहेत, त्यामुळे आपण जास्तीत जास्त 2 ग्रुप करूया. महिला ग्रुपकडे 3 ग्रुप. एक महिला ग्रुपला फक्त वरती देवीची जी एरिया आहे तिथं ओटी भरून तुम्ही तिथली सगळी साफसफाईचं काम चालू करूया. आणि आपले जी मुलं आहेत या मुलांच्या तुमच्या हिशोबाने तुम्ही 2 ग्रुप करूया. आणि एक 4-5 जण प्राज भाऊंच्या बरोबर 1-2 तिघांनी फक्त रेखू मोहून घ्या, अजून कुठे काय आहे का. आणि आम्ही जो काम आहे 2 ग्रुपमध्ये आपण काम चालू करूया. हां, आता आपण आता सोंडाई किल्ल्याच्या पायथ्याशी पोचलो आहे आणि तिथून बघितलं तुम्ही, दादाने इन्स्ट्रक्शन दिलं काय काय करायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर सगळा परिवार आपला चालू झाला आहे. चाललो आम्ही आता सोंडाईच्या दिशेने कूच करतो वरती. पावडा मॅन आमचा कर्जतचा 1 मॅन शो.
सुंडाई किल्ल्याच्या मध्यभागी आम्ही आता पोहोचलो आणि अर्धे टीम आमचे पुढे गेले आणि अर्धे पाठीमागे राहिले. सकाळचे अराऊंड 8:30 वाजले असतील आणि हा मोरबे डॅमचा पाठीमागचा परिसर तो तिकडे समोर दिसतोय तुम्हाला, तो इर्शालगड आणि त्या साईडला आहे माणिकगड. चौक परिसर आहे हा, म्हणजे रसायन एरियातलाच कर्जत अराऊंड. आणि माझे जे साहित्य लागणार आहे मोहिमेला ते प्रत्येकजण एक एक हातात घेऊन चाललं आहे. बोलताना माझा आवाज अटकत असेल कारण दम लागला आहे तेवढा. हा आलो. गडावरती वरती जायला असे काय काय ठिकाणी ॲरोज मारलेले आहेत, म्हणजे तुम्ही या साईडून असे जाऊ शकता. आणि काही काही ठिकाणी असा थोडा रिस्की पॅच आहे, म्हणजे जे नवीन ट्रॅकर आहेत त्यांच्यासाठी, आमच्यासाठी नाही कारण आम्हाला सवय आहे त्या गोष्टीची, त्यामुळे बिंदास चालतो आम्ही. जय शिवराय परत एकदा. आणि गड चढायला सुरुवात केली आम्ही, अर्ध्यापर्यंत आलो आणि बसलो, जरा विश्रांती केली. म्हणजे असा दम असा नाही लागला कारण सकाळ आहे त्यामुळे एवढं काय वाटत नाही आहे. एक चांगलं वातावरण आहे सकाळी आणि निसर्गाच्या सानिध्यात आलं तर त्यामुळे तर काय नॅचरल हवा आहे, मस्त आहे. आणि दाखवेन तुम्हाला नंतर गड एक्सप्लोअर करेनच. अखिल काय तुझा अनुभव कसा होता? पहिल्यांदाच आपण मोहिमेला आलो, म्हणजे एकत्र पण पहिल्यांदाच मोहिमेला आलो. तसं आम्ही फिरायला भरपूर ठिकाणी जातो पण मोहिमेला पहिल्यांदाच आलो. आणि रायगड तर आपण भरपूर वेळेला केला ना रायगड. राज्याभिषेक आम्ही दरवर्षी जातो राज्याभिषेकला. तर जय शिवराय. आणि इथं आम्ही तीन टीममध्ये डिव्हिजन केलं आहे. एक मुलं खाली आहेत, मुली वरती गेल्यात देवीच्या इथे, आणि मधल्या टाक्याच्या इथे आहेत, म्हणजे ज्या पायऱ्या आहेत तिथे आहेत. तर चाललं आहे आमचं काम. तर तुम्हाला दाखवेनच, मी एक्सप्लोअर करेनच, राहा आपल्याबरोबर. तर चला भाई, ब्रँडच आहे आपण. काय करूया करून टाकू. दिसत नाही तवर तवर धुंद तरायाच, तुकड झालं तरी कन कन दुसर. शिवराज 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 राजार, शिवराज 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 राजार, शिवराज 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 राजार, शिवराज शिवराज शिव. कर बरं शिवराज 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 राजार, शिवराज 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 राजार.
वा अलाराम मस्त कोणाचा या टाकाला अराऊंड आम्हाला 2 तास झाले असतील आणि बऱ्यापैकी पाणी कमी झालंय बघू शकता तुम्ही. बरोबर शत्रूंचे मग काळीच धडके शत्रूंचे मग काळीच धडके मावळे आम्हीच लढणार मावळे आम्हीच लढणार मावळे आम्हीच लढणार मावळे आम्हीच लढणार साखर शुभाचे होणार साखर शुभाच होणार आम्ही गडा डोंगरचे राहणार आम्ही गड्या डोंगरच राहणार साखर शुभाचे होणार साखर शुभाच होणार तानाजी तो वीरच मोठा तानाजी तो वीरच मोठा लढता लढता पडला पट्टा रडता रडता पडला पट्टा तरी नाही धीरच सोडणार तरी नाही धीरच सोडणार तरी नाही धीरच सोडणार तरी नाही धीरच सोडणार साखर शुभाचे होणार साखर शुभाच होणार साखर शुभाचे होणार साखर शुभाच होणार आम्ही गडा डोंगरच राहणार आम्ही गड्या डोंगरच राहणार आम्ही गडा डोंगरच राहणार आम्ही गड्या डोंगरच राहणार साखर शुभाचे होणार साखर शुभाच होणार धनाची जादव रणात दिसता धनाजी जाधव रणात दिसता शत्रुपळे प्रतिबिंब पाहता शत्रुकडे प्रतिबिंब पाहता गोड नाही पाणीच पिणार गोड नाही पाणीच पिणार गोड नाही पाणीच पिणार गोड नाही पाणीच पिणार साखर शुभाचे होणार साखर शुभाच होणार आम्ही गडा
साखर शुभाचं होणार, साखर शुभाचे होणार, साखर शुभाचं होणार. बाजीराव तो वीरच मोठा, बाजीराव तो वीरच मोठा, कणस खाऊन लढला पट्टा, कणस लावणी लढला पट्टा, घोडत तो दौडीत सोडणार, घोडत दौडीत सोडणार, घोडत तो दौडीत सोडणार, घोडत दौडीत सोडणार. साखर शुभाचे होणार, साखर शुभाचं होणार, साखर शुभाचे होणार, साखर शुभाचं होणार. आम्ही गड्या डोंगरचे राहणार, आम्ही गड्या डोंगरचं राहणार, आम्ही गड्या डोंगरचे राहणार, आम्ही गड्या डोंगरचं राहणार. साखर शुभाचे होणार, साखर शुभाचं होणार, साखर शुभाचे होणार, साखर शुभाचं होणार. जगदंबेचा कृपा प्रसाद, जगदंबेच्या कृपा प्रसादे, शिवरायांच्या आशीर्वाद, शिवरायांच्या आशीर्वादे, मोर मोर आम्हीच जाणार, मोर मोर आम्हीच जाणार, मोर मोर आम्हीच जाणार, मोर मोर आम्हीच जाणार. साखर शुभाचे होणार, साखर शुभाचं होणार, साखर शुभाचे होणार, साखर शुभाचं होणार. आम्ही गड्या डोंगरचे राहणार, आम्ही गड्या डोंगरचं राहणार, आम्ही गड्या डोंगरचे राहणार, आम्ही गड्या डोंगरचं राहणार. साखर शुभाचे होणार, साखर शुभाचं होणार, 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 साखर शुभाचे होणार. साखर शुभाचं होणार. शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू राष्ट्र की जय. हिंदू धर्म की जय. गौ माता की जय. नमो पार्वते पते हर हर महादेव, हर हर महादेव. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. दुसरा डाका आहे त्याच्यामध्ये पाणी उपसून झालेलं आहे, आता गाळ आहे. अकरा 20 झालं, 11-20. देव धर्माची नाही, बेमान कोणी वयाचं नाही, आपलं इमान सोडायचं नाही. देशासाठी शुभानं सांगावं धाडलाय रे. वेल पडली तर तोरणा घेऊन राजान, तोरानं बांधिलं स्वराज्याचं, आई भवानीच्या पुण्याईचं स्वराज्य होऊ दे. देशासाठी जगायचं र, शिवानं सांगावं धाडलाय र. वेल
बंद पडली तर मारायचं र. शिवाजी राजानं केलं र काय, शिवाजी राजानं केलं र काय, कानाचं बोट पाडलं र, बोट चाटली र, देवीला बोकडाचा नैवेद्य र.